मी आहे राधिका आणि राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला घेऊन आले आहे एक अशी रेसिपी जी 20 ते 25 वर्षापूर्वी जी माझे मम्मी पप्पा बनवत होते. बिना गॅसची बिना भांड्याची अशी इन्स्टंट रेसिपी आहे. नमस्कार सर्वांना, राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर मग ह्या रेसिपीला लागणारे साहित्य पाहूया. जे 25 ते 30 वर्षापूर्वी लागत होते तेही साहित्य पाहूया. आणि आज आपण राधिकास किचन मध्ये पाहतोय म्हणजे थोडेस तर त्याच्यात बदल आलाच असणार, तेही पाहूया. तर पहा, इथे मी हे जे पाने घेतले आहेत कर्दळीची, तर तुम्ही इथे कुठली कुठली पानं वापरू शकता. इथे जो हे असतो चांदाडा त्याची वापरू शकता, पळसाची पानं वापरू शकता, हळदीची पानं वापरू शकता. आता इथे आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य, इथे मी तेल घेतले आहे, घरचा लाल तिखट मसाला घेतला आहे, तिथे खेकडे व्यवस्थित साफ करून त्याचा पेंदा काढून घेतला आहे आणि इथे मी दोन्हीही नाग्या घेतल्या आहेत, मोठ्याही आणि छोट्याही. इथे चवीपुरतं मीठ घेतलं आहे, हळद घेतली आहे, खेकड्याचा मेंदू घेतला आहे आणि तिथे घरचा फक्त खोबरं आणि लसूण घालून जे वाटण केलं आहे ते घेतलं आहे. आता पहा, जी 20 ते 25 वर्षापूर्वी जी रेसिपी होत होती इथे फक्त चटणी आणि मीठ हेच वापरलं जात होतं. ह्याच्या व्यतिरिक्त कुठलंही साहित्य वापरलं जात नव्हतं. पण आता 25 ते 30 वर्ष घेतलं आहे, पण आता ते खाणारी ही माणसं वेगळी होती आणि आज खाणारी माणसं ही वेगळी आहेत, म्हणून आपण थोडासा ह्याच्यात बदल केला आहे. तो म्हणजे इथे मी खोबऱ्याचा मसाला घेतला आहे, आणखीन हळद घेतली आहे आणि तेल घेतलं आहे. चला तर मग लगेचच आपण चालू करूया. इथे पहा, तुम्ही छोट्या नांग्या घेणार नसाल तरीही चालते, फक्त मोठ्याच घेणार असाल ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये हळद ही मी घालते, पण ज्या वेळेस माझी आई वगैरे करत होती ही रेसिपी तेव्हा फक्त चटणी आणि मीठच होतं, म्हणजे आपलं लाल तिखट. आता लाल तिखट घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ह्याचा मेंदू काढून घेतलेला तो घालणार आहे आणि जो घरचा वाटलेला मसाला तोही मी घेतला आहे. हा अगदीच ऑप्शनल आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहे. ही रेसिपी तेव्हा केली जात होती ज्या वेळेस आपले गुरं असायचे आणि गुरांसोबत जावं लागत होतं. त्यावेळेस सकाळी घरातून माणसं एक भाकरी घेऊन सोबत चटणी मीठ घेऊन जात होती जंगलामध्ये आपली गुरं चारण्यासाठी. तेव्हा ही रेसिपी केली जात होती. सकाळी 7 वाजता माणसं जायचे, ते संध्याकाळी 5 ते 6 वाजताच घरी यायचे. आणि वड्याकाठी, नदीकाठी किंवा जंगलात हे खेकडे निघायचे. त्यांना माहित असायचं की नक्की खेकडे कुठे आहेत आणि तेही त्या तयारीमध्ये जात होते. आता पहा, इथे हे व्यवस्थित आपलं सगळं हे साहित्य लावून झालं आहे मिश्रण आणि व्यवस्थित मिक्स हे झालं आहे. आता आपण हे बांधून घेणार आहे व्यवस्थित. तर पहा, इथे असे पानं टाकून आता 2 घेतले आहेत, अजून एक घेत आहे मी असंच हे पान टाकून. आता ह्याच्यावरती आपल्याला सगळे हे घालून घ्यायचं आहे. पाहू शकता. आणखीन तुम्हाला ह्याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर तुम्ही करू शकता. तुम्हाला हवा तो मसाला तुम्ही इथे घालू शकता, काहीच हरकत नाही. आता बघा, हे असे आपण पानं, ह्याला खूप मोठी कोटिंग करणार आहे आपण, जेणेकरून
कितीही मोठ्या विस्तवमध्ये आपण टाकलं ना तरी जळाली नाही पाहिजे अशी. पहा, हे तुटणारच आहे असं, पण तरीही आपण व्यवस्थित बांधून घेणार आहे. आता मी ह्याच्यावरची पानं काढली आहेत. आता मी जरा ह्या टेक्निक मध्ये असं पॅक करून घेणार आहे. बघू शकता, सेम असं एकदम टाईट करून. ही पानं दमवत आहेत मला, पण ज्या वेळेस तुम्ही पळसाच्या पानात कराल तेव्हा तुमचे एकदम इझिली होऊन जाईल. आता ही अशीच मी ह्याला लेयर्स देत जाणार आहे साईडून. हे पहा, अशी हे असं व्यवस्थित मी पॅक करत आहे. बघू शकता असं. तर पहा, इथे मी तारेनं बांधून घेतलं आहे. पण माझ्या आई वगैरे जे जंगलात आपल्याला ज्या वेली वगैरे भेटायच्या तर त्यांनाच ती बांधत होती, पण आता मी ते तारेनं बांधलं आहे. पहा, इथे मी कापूरच्या 6 वड्या घेतल्या आहेत. आज आपण एक माझ्या पद्धतीत आग कशी लावायची ते पहा. इथे मी कापूरच्या वड्या टाकल्या आहेत. मी नेहमी असंच विस्तव पेटवत असते आणि ह्याला वरून हे असं लावत जायचं जेणेकरून लगेच पेट घेत असतं ते. आता इथे शेळकुंचाही आपण वापर केला आहे. तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. खूप फास्ट असा विस्तव पेटतो. बघा, पेट घेतले आहे व्यवस्थित विस्तवने. आता पहा, इथे आपला विस्तव फुलला आहे. तरीही आपण एकदम नाजूक फूक देऊन व्यवस्थित त्याला फुलवायचं आहे. ही अशी प्रोसेस केल्यानं आग आणखीन जास्त पकडते आणि जसं आपल्याला पाहिजे विस्तव पूर्ण पसरलेला तसं करायचं आहे. पहा, फुकल्यानंतर लगेचच किती मोठी आग पकडते. असे निकारे फुलतात म्हणून ही प्रोसेस खूप महत्त्वाची असते ज्या वेळेस सुरुवातीला आपण विस्तव पेटवत असतो. आता इथे थोडे निकारे तयार झाल्यानंतरच आपण जे आपलं बांधून ठेवला होता मोठळा तो त्याच्यावरती घालणार आहे. आणि आज इथे थंडी आहे तर आज आपण इथे शेकोटीलाही बसणार आहे आणि आपण मोठळाही भाजून घेणार आहे. तर पाहू शकता, इथे खरंच राधिकास किचनमध्ये गावठी पद्धतीचा स्वयंपाक बनतो. गावठी पद्धतीचेच मसाले बनतात जे माझ्या आजीपासून पणजीपासून आणि आईपासून जे चालत आलेले आहेत त्याच प्रोसेसमध्ये मी ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की खरंच आपल्या किचनमध्ये सगळे गावरान पद्धतीचे गावठी पद्धतीचेच रेसिपी होतात. आणखीन तुम्हालाही आवडत असतील तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. अजून मी माझ्या आजीच्या पद्धतीच्या खूप साऱ्या रेसिपीज घेऊन येते. पहा, आता विस्तव व्यवस्थित झाला आहे आणि आता आपण ह्याच्यावरती ठेवून घेणार आहे. आता पहा, इथे हा जो आपण मोठळा केला आहे हा असा लांब बांधत नाही तर त्याला तेवढा शेप गोल दिला जातो, पण मला तो जमला नाही गोल द्यायला म्हणून माझ्याकडून तो तसा लांबडा झाला आहे. तुम्ही करत असाल त्यावेळेला एकत्र सगळं करून त्याला गोल शेप द्या म्हणजे तो भाजलाही व्यवस्थित जातो आणि विस्तव वरती ठेवलाही व्यवस्थित जातो. आता पाहू शकता तुम्ही इथे पाने जळत आहेत. आता थोड्या वेळात हा विस्तव
पूर्ण कमी येणार आहे, त्याचा तो कमी येणार आहे. तर आपल्याला पूर्ण निकाऱ्यांवरती त्याला पुन्हा पलटवून टाकायचं आहे. आणि हा किती वेळात होत आहे किंवा किती वेळात भाजत आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल. आता आपल्याला इथं विस्तव थोड्या वेळात कमी झालेला दिसेल, पण आपल्याला फक्त आणि फक्त निकाऱ्यांवरतीच याला भाजून घ्यायचं आहे. पहा, इथे मी दुसरी साईड पलटवून ठेवली आहे. आणि जसं मी बोलले होते की पूर्ण त्याचा विस्तव थोड्या वेळात कमी येतो. आता निकारे झाले आहेत आणि आपल्याला ते निकारेच फक्त फुलवायचे आहेत, विस्तव करायचा नाही. आता इथे फक्त 5 मिनिटं झाली आहेत. तर पहा, इथे आता याचा पूर्ण वास सुटला आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला वेळ लागला आहे फक्त 15 मिनिट. 15 मिनिटामध्ये हे तयार झालं आहे, पाहू शकता. आणि आता पाहू शकता मी इथे ताटामध्ये घेत आहे. आता हे थंड झाल्यानंतरच आपण काढून घेणार आहे. तारा तापल्या आहेत आता. आता पहा, हे तारा थंड झाले आहेत आणि आपण हे सोडून घेणार आहे आता. वाव, किती छान झालंय मम्मा स्टाईल खेकडा. बघा किती छान झालं आहे. इथे मी दाखवते तोडून. गरम आहे, सुगंध तर असला भारी सुटला आहे. आपण आता 25 ते 30 वर्ष मागे गेलो आहे ह्या रेसिपीसाठी. पाहू शकता किती सुंदर झाली आहे. आता ही रेसिपी माझी मम्मी नाचणीची भाकरी, घोट्याची भाकरी आणि वरईची भाकरी हे सगळं आपल्या शेतामध्ये पिकत होतं आणि तेजीच भाकरी केली जात होती आणि त्या भाकरीसोबत ही खाल्लं जात होतं. एकदम शरीरालाही पोषक आणि खूप छान वास सुटला आहे. ते सुगंध. ही रेसिपी खरंच तुम्ही नक्की ट्राय करा. एवढी इझी आहे आणि एवढी छान आणि टेस्टी आहे. बघू शकता तुम्ही, असं वाटत आहे की आपण कढईमध्येच गॅसवरती फोडणी घातली आहे. अगदी तसंच टेक्स्चर आलं आहे, सेम तशीच दिसत आहे. पण आपण इथे बिना भांड्याची आणि बिना गॅसची केली आहे. खूप छान झाली आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा गावरान पद्धतीचा मोटळा कसा झाला आहे.